नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण भारतीय संविधानातील घटना निर्मिती या घटकाचा अभ्यास करणार आहोत। मी प्रयत्न करेल की हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला एकाही नोट्सची किंवा पुस्तकाची गरज पडणार नाही परत वाचण्याची याचा। आणि हो, घटना निर्मितीवर परीक्षा कुठली असो, राज्यसेवा पूर्व, मुख्य तसेच कंबाईन, गट ब आणि गट क पूर्व मुख्य या परीक्षेत 1 ते 2 प्रश्न डेफिनेट येतात। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओ मधून कुठल्याही परीक्षेला आलेले प्रश्न एकदम क्रॅक होतील। मी सांगू इच्छिते की जर घटना निर्मितीवर प्रश्न आला तर या व्हिडिओच्या बाहेर जाणार नाही। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी एक गोष्ट मी सांगू इच्छिते की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आता घटना निर्मिती होण्याच्या अगोदर आपल्याला काही इतिहास घडला असेल, बरोबर? मग हा इतिहास काय घडला ते अगोदर आपण पाहूया। 1934 ला एम.एन. रॉय यांनी पहिल्यांदा आपल्या देशाची घटना निर्मिती करण्यासाठी मागणी केलेली होती। त्यानंतर 1935 ला अधिकृतपणे काँग्रेसने मागणी केली आणि 1938 ला जवाहरलाल नेहरूंनी प्रौढ मताधिकारावर एक घटना निर्मिती करावी अशी मागणी केली। त्याचबरोबर दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि ब्रिटिश सरकारने 1940 ला तत्वतः काही अंशी का होईना आपली घटना निर्मिती मान्य करण्याचं मान्य केलं। पण तत्वतः या 1940च्या तत्वतः नियमाला ऑगस्ट संधी किंवा ऑगस्ट ऑफर म्हणतात। त्यानंतर 1946 ला पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी एक त्रिमंत्री योजना सादर केली, जिला आपण कॅबिनेट मिशन म्हणून ओळखतो। कॅबिनेट मिशन 1946 ला आलं। मार्च 1946 ला कॅबिनेट मिशन आपल्या भारतात आलं आणि त्यांनी मे 1946 ला एक योजना सादर केली। आता त्रिमंत्री योजना, कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजना सुद्धा म्हटलं जातं। तर ते का? कारण यामध्ये 3 मंत्री होते, ज्यामध्ये नियुक्ती केली होती त्रिमंत्री योजनेची क्लेमेंट ॲटलीनं, जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं। त्यामधले सदस्य होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, जे भारत मंत्री होते। त्यानंतर दुसरे सदस्य होते एफी अलेक्झांडर, जे लॉर्ड ऑफ मिलिटरीचे सदस्य होते आणि सर स्टेफन क्रिप्स हे बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते। हे 3 मिळून कॅबिनेट मिशन होतं किंवा कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजना म्हणतात, जी की 1946 ला आली। मग यांनी त्यांच्या कॅबिनेट मिशन मध्ये काय काय तरतुदी केल्या, तर त्यांनी सांगितलं की संविधान सभेची रचना आणि निर्मिती ह्या कॅबिनेट मिशन अंतर्गत होईल। त्याचबरोबर संविधानाचं संघराज्य म्हणून भारताची निर्मिती करेल। त्याचबरोबर हंगामी सरकारची नियुक्ती सुद्धा कॅबिनेट मिशननेच केलेली होती आणि शेष अधिकार म्हणजे जे काही उरलेले अधिकार किंवा काही उरलेलं काम असेल ते संस्थानिक आणि प्रांताकडे दिले जातील। मग एकूण सदस्य संख्या किती निवडायची होती, तर एकूण सदस्य संख्या ही 389 एवढी निवडायची होती। ते 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य या प्रमाणात निवडायची होती। त्यावेळची लोकसंख्या त्यानुसार 389 इतके सदस्य आपल्या भारतात होते आणि 389 सदस्याचं डिव्हिजन कसं केलं होतं किंवा विभागणी कशी केली होती, तर ब्रिटिश प्रांतात 292 सदस्य निवडून आणले जाणार होते। त्याचबरोबर चीफ कमिशनर किंवा उच्च आयुक्त प्रांतामध्ये 4 सदस्य निवडून येणार होते आणि जे संस्थानिक होते किंवा वेगवेगळे राज्ये होते आपल्या देशामध्ये, ते राज्य काय करणार होते, संस्थानिक काय करणार होते, तर 93 सदस्य हे त्यांचे नामनिर्देशित करणार होते। म्हणजे त्यांनी कोणतीही निवडणूक घेणार नव्हते। निवडणूक कुठे होणार होती, ब्रिटिश प्रांत, त्याचबरोबर चीफ कमिशनरचे प्रांत। जसं आपल्या आता राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यावेळेस ब्रिटिश प्रांत आणि चीफ कमिशनर असे वेगवेगळे प्रांत होते
आणि संस्थानिक म्हणजे वेगवेगळे राज्य होते. राजा म्हणजे थोड्या थोड्या भागाला, जसं की हैदराबाद संस्थान कोणाकडे होतं तर निजामाकडे, असे वेगवेगळे राजे मिळून 93 संस्थानिक होते. आणि त्या 93 संस्थानिक हे त्यांच्या संस्थानामध्ये निवडणुका न घेता डायरेक्ट नॉमिनेटेड करणार होते. मग निवडणूक कशी होणार होती, तर ती निवडणूक अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय मताद्वारे होणार होती. मग आता 389 जागांची निवडणूक झाली. मग निवडून आलेले सदस्य किती होते, तर सगळ्यात जास्त सदस्य हे काँग्रेसचे 208 सदस्य निवडून आले होते. त्यानंतर मुस्लिम लीगला 73 सदस्य निवडून आले होते किंवा 73 जागा भेटल्या होत्या. त्यानंतर साम्यवादी कम्युनिस्ट पक्षाला 1, युनिनिस्ट मुस्लिम पक्षाला 1, शेड्यूल कास्ट पक्षाला 1, कुशप प्रजा पक्षाला 1, युनिनिस्ट पक्षाला 1, शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाला 1, शीख हे एक शीख गैर काँग्रेस होतं, त्यांना 1 जागा भेटली होती. आणि तीही आपल्याला म्हणजे जे सदस्य निवडून आणायचे होते तर ते संविधान सभेत आरक्षित जागा होती शीख या समाजाला, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि 8 हे उमेदवार अपक्ष निवडून आले होते. असे 296 उमेदवार म्हणजे ब्रिटिश प्रांतातील 292 आणि 4 प्रांत म्हणजे चीफ कमिशनरचे प्रांत किंवा उच्च आयुक्ताच्या प्रांतामधून असे 296 सदस्य निवडून आले होते. मग आता निवडणुका झाल्या, सगळं झालं. मग आता घटना निर्मिती करणं हा प्रवास इतका सोपा होता का, तर नाही. याचं कार्य सुमारे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चाललं. त्याचबरोबर वेगवेगळे सत्र आयोजित करावे लागले. असे 11 सत्र घ्यावे लागले आणि त्यानंतर आपली घटना निर्मिती झाली. स्वातंत्र्यपूर्व 4 सत्रे भरली आणि स्वातंत्र्यानंतर सगळे मिळून आपले बाकीचे किती 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 एवढे नंतर स्वातंत्र्यानंतर 5, 4 हे काय झाले स्वातंत्र्यापूर्वी सत्र झाले आणि स्वातंत्र्यानंतर 5 नंतर 11 पर्यंत जे काही सत्र भरले ते स्वातंत्र्यानंतर भरलेले होते. पहिलं सत्र भरलं 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 ला. पहिले आपण हे सत्र बघून घेऊ कधी भरले, त्यानंतर आपण यावर सविस्तर चर्चा करू. पहिलं सत्र भरलं 9 डिसेंबर 1946 ला. त्यानंतर दुसरं सत्र भरलं 20 ते 25 जानेवारी 1947 ला. त्यानंतर तिसरं सत्र भरलं 28 एप्रिल ते 2 मे 1947 ला. चौथं सत्र भरलं 14 जुलै ते 31 जुलै 1947 ला. हे झाले स्वातंत्र्यापूर्वीचे सत्र. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य भेटणार होतं, तर 14 ऑगस्टला मध्यरात्री एक सत्र भरवण्यात आलं. त्यानंतर 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. म्हणजे 14 ऑगस्ट हे मध्यरात्री भरलेलं स्वातंत्र्यापूर्वीच होतं बैठक म्हणता येईल आपल्याला. आणि स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 1947 ला 5वं सत्र कंटिन्यू झालं. त्यानंतर 6वं सत्र झालं 27 जानेवारी 1948 ला. त्यानंतर 8वं सत्र झालं 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949. 9वं सत्र 8वं सत्र भरलं 16 मे ते 16 जून 1949 ला. 9वं सत्र भरलं 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949 ला. 10वं सत्र भरलं 6 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 1949 ला. आणि 11वं आणि सगळ्यात शेवटचं सत्र भरलं 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 ला. आता 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या देशानं आपलं जे संविधान होतं त्याचा स्वीकार केला. आणि त्याच दिवशी राष्ट्रपतीची शपथ, त्याचबरोबर नागरिकत्व, निवडणूक आयोग अशा वेगवेगळ्या ज्या काही कलम होते, असे एकूण 16 कलम लागू झाले. आणि आपण नंतर 26 जानेवारी 1950 ला अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली होती. त्या अगोदर काही वेगवेगळे कार्य हे आपल्याला भारतीय घटना निर्मितीने किंवा संविधान निर्मिती समितीने केलेले होते ते अभ्यासूया. या सत्रादरम्यान जे काही कार्य झालं ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे.
जेव्हा पहिल्यांदा आपली घटना समितीची पहिली बैठक भरली ती 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 या दरम्यान. हे पहिलं सत्र होतं. पण त्याची पहिली बैठक भरली 9 डिसेंबरला. त्यावेळेस आता सगळे निवडून आलेले सदस्य होते. आता निवडून आलेले सदस्य होते, पण आता त्यापैकी कोणाला तरी अध्यक्ष करावं लागलं, उपाध्यक्ष करावं लागल, जे की ते कुठलंही नियोजन लावतील, कार्य करतील, असं करावं लागेल ना. त्यामुळं 9 डिसेंबरला आपण फ्रान्सच्या पद्धतीनुसार सगळ्यात सिनियर असे आपले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते अध्यक्ष बनवलं. आणि ही 9 डिसेंबरची जेव्हा बैठक भरली तेव्हा मुस्लिम लीग म्हणला की आता आम्हाला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र पाहिजे, त्यामुळं आम्ही बैठकीला हजर राहत नाही. म्हणजे काय केलं तर पहिल्या सत्रामध्ये पहिल्याच बैठकीला मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला. त्यामुळं काय झालं तर एकूण बैठकीला सदस्य 211 सदस्य हजर होते आणि त्यामध्ये 211 मध्ये 9 महिला सदस्य सुद्धा हजर होत्या. त्याचबरोबर पहिली बैठक कुठं भरली तर ती न्यू दिल्लीचं जे कॉन्स्टिट्यूशन हॉल आहे त्यामध्ये सेंट्रल हॉलमध्ये ही पहिली बैठक भरलेली होती. ज्येष्ठतम पद्धतीनुसार सचिंद्रनाथ सिन्हा यांना तर आपण तात्पुरते अध्यक्ष बनवलं, पण या अध्यक्षपदासाठी कोण मनोमीत किंवा त्यांचं नाव दिलं समोर तर ते होते जे.बी. कृपलानी. तात्पुरते उपाध्यक्ष फ्रँक अँथनी हे बनले आणि त्याच दिवशी आपल्या संविधान सभेला शुभेच्छा संदेश आला. तो म्हणजे चीन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशाचा, आणि तो शुभेच्छा संदेश वाचन सुद्धा पहिल्या बैठकीत झालं. अशा तऱ्हेने पहिली बैठक संपन्न झाली. त्यानंतर दुसरी बैठक भरली ती 11 डिसेंबर 1946 ला. या बैठकीत मात्र आपले पूर्ण सदस्य तयारीनिशी आले. यांनी कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणजेच आपल्या घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. यांच्या निवडीला अनुमोदन हे वल्लभभाई पटेल त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं होतं. मग सचिव सुद्धा आपण या बैठकीत निवडले ते होते HVR अय्यंगर. उपसचिव होते जुगल किशोर खन्ना आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष बनले HC मुखर्जी. कायदेशीर सल्लागार म्हणून सर BN राव यांची निवड करण्यात आली आणि सर BN राव यांचं नाव लॉर्ड वेवेल द्वारे सूचित केलेलं होतं. त्यानंतर तिसरी बैठक भरली. आता पहिल्या बैठकीत आपण तात्पुरते अध्यक्ष बनवलं. दुसऱ्या बैठकीमध्ये आपण पूर्ण तयारीनिशी आलो. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कायदेशीर सल्लागार असे नियुक्त केलं. आता आपलं एक स्ट्रक्चर तयार झालं, बरोबर. मग तिसरी बैठक भरली आणि तिसऱ्या बैठकीमध्ये आपलं उद्देश काय आहे, घटना समिती बनवण्याचा उद्देश काय आहे, या उद्देशानुसार जवाहरलाल नेहरू यांनी एक उद्दिष्टाचा ठराव मांडला आणि तो 13 डिसेंबर 1946 ला मांडला आणि तो मंजूर कधी झाला तर 22 जानेवारी 1947 ला मंजूर झाला. एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, आपल्या घटना समितीला 2 उपाध्यक्ष होते, एक HC मुखर्जी आणि दुसरं TT कृष्णमाचारी. आता आपली तिसरी बैठक संपन्न झाली. तिसऱ्या बैठकीत आपण उद्दिष्टाचा ठराव मांडला. उद्दिष्टाचा ठराव म्हणजे घटना समिती बनवण्यासाठी नेमका उद्देश काय आहे हा त्या ठराव मांडला होता. तो जवाहरलाल नेहरूंनी मांडला होता तिसऱ्या बैठकीत 13 डिसेंबर 1946 ला आणि तो मान्य झाला 22 जानेवारी 1947 ला. मग हे सर्व करत असताना काय काय झालं तर 3 जून 1947 ला माउंटबॅटन यांनी फाळणीची योजना आणली. कारण काय झालं तर 9 डिसेंबर 1946 लाच मुस्लिम लीगने घटना समितीमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर ते घटना समितीमध्ये कार्य करणार नाहीत म्हणून आंदोलने वगैरे करायला लागले. त्यामुळं ब्रिटनचे जे प्रधान होते क्लेमेंट ॲटली यांनी सांगितलं की ज्यांना घटना समितीत सामील व्हायचे त्यांनी व्हा आणि ज्यांना व्हायचं नाही त्यांनी होऊ नका. त्यामुळं काय झालं
तर बऱ्यापैकी असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आणि मग माउंटबॅटन यांनी 3 जून 1947 ला एक फाळणी योजना आणली. ती काँग्रेसने त्याचबरोबर मुस्लिम लीगने सुद्धा मान्य केली. मग 1947 चा कायदा आला. त्यानुसार ब्रिटिश राजपदाची जी काही सत्ता होती ती संपुष्टात आली आणि जी आपली घटना समिती होती ती पूर्णपणे स्वावलंबी बनली. म्हणजे काय, तर स्वतःच्या मालकीची ती बनली. म्हणजे आता जे काही आपल्या देशासाठी, भारतासाठी जे काही निर्णय घ्यायचे होते आता घटना समिती घेणार होती. कारण क्लायमेट ऍटली यांनी सांगितलं की यानंतरच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही गोष्टीला जबाबदार राहणार नाही, यानंतर घटना समिती जबाबदार राहील. म्हणजे काय, तर आता घटना समिती पूर्णपणे सार्वभौम बनली. पण फाळणी झाल्यामुळे आपली जी काही घटना समितीची सदस्य संख्या होती ती सुद्धा कमी झाली. ती कमी होऊन प्रांत आणि चीफ कमिशनर या दोघांची मिळून 299 इतकी सदस्य संख्या झाली, तर संस्थानिक 70 संख्येपर्यंत कमी झाले. त्याचबरोबर आपली घटना समिती आता कायदे मंडळ किंवा विधिमंडळ म्हणून सुद्धा कार्य करू लागली. ज्या वेळेस घटना समिती विधिमंडळ म्हणून कार्य करायची त्यावेळेस घटना समितीचे अध्यक्ष होते जी.व्ही. मावळणकर आणि पहिल्यांदा कायदे मंडळ म्हणून 17 नोव्हेंबर 1947 ला आपली घटना समिती कायदे मंडळ म्हणून भरलेली होती. ती ज्या वेळेस म्हणजे 17 एप्रिल 1952 ला ज्या वेळेस नवीन निवडणुका होऊन संसद निर्माण झाली नाही तोपर्यंत जी.व्ही. मावळणकर यांनी कायदेमंडळ संस्थेचं किंवा विधिमंडळ संस्थेचं अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं. म्हणजे आपल्या संविधान सभेला किंवा घटना समितीचे वेगवेगळे 3 प्रकारचे अध्यक्ष आहेत आपल्याला असं सांगता येईल. पहिला म्हणजे तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा, दुसरा म्हणजे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि तिसरा म्हणजे जेव्हा आपली घटना समिती कायदे मंडळ म्हणून किंवा विधिमंडळ म्हणून भरत होती त्यावेळेस त्याचे अध्यक्ष होते जी.व्ही. मावळणकर. ते करण्याबरोबर दुसरे कुठले कार्य केले, तर यांनी राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. म्हणजे राष्ट्रीय ध्वज निर्माण केला तो 22 जुलै 1947 रोजी. त्यानंतर राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली ती मे 1949 मध्ये आणि 24 जानेवारी 1950 ला त्यांनी सगळ्यात महत्वाचे 3 कार्य केले. त्याचबरोबर 3 प्रतिवर सह्या सुद्धा 24 जानेवारी 1950 ला झाल्या. कुठले होते ते? राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि पहिली राष्ट्रपतीची निवडणूक ही झाली ती 24 जानेवारी 1950 ला आणि पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले ते राजेंद्र प्रसाद हे होते. मग मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की ही घटना समितीने 11 सत्रांमध्ये कार्य केलं. पण हे कार्य करण्यासाठी पैसे तर लागतील, बरोबर? आपल्याला ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी पैसे लागतील. तर ते पैसे कुठून आले किंवा ते पैसे किती होते? तर 64 लाख रुपये एवढा खर्च आपली घटना निर्मिती करण्यासाठी लागलेला होता. आतापर्यंत आपण घटना समितीचे अध्यक्ष निर्माण केले, त्याचबरोबर घटना समितीचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर आपली 1947च्या कायद्याने घटना समिती सार्वभौम बनली, हे सर्व काही अभ्यासलं. आता घटना समितीचं कार्य, आता घटना समितीचं कार्य 11 सत्रामध्ये चालतंय हे तर आपण पाहिलेलं आहे. पण ते कार्य करण्यासाठी विविध समित्या स्थापन कराव्या लागल्या. आता तुम्ही म्हणसाल कार्य करण्यासाठी एवढे सारे लोक होते, मग समित्या कशाला स्थापन करायच्या? आपण घरात कुठलंही काम घेतलं हाती तर त्याचं डिवायडेशन कसं करतो? जर समजा एखाद्या घरात लग्न असेल तर आपण डिवायडेशन कसं करतो? मुळे आपले जे इन्व्हिटेशन कार्ड देणारा इन्व्हिटेशन कार्ड एकाला वाट म्हणून सांगतो, त्यानंतर दुसरं जेवण बनवायचं लग्नात आलेल्या लोकांना खाण्यासाठी ते दुसऱ्याला सांगतो. त्याचप्रमाणे आपल्या घटना समितीचे विविध जे कार्य होते ते कार्य करण्यासाठी आपण विविध समित्या स्थापन केल्या. आता त्या समित्या व्यवस्थितरित्या आपण अभ्यासूया. सुरुवातीला काय झालं तर जवाहरलाल नेहरू, आता आपण
मग ह्या समित्या किती होत्या? तर ह्या मुख्य समित्या 8 होत्या, दुय्यम समित्या 13 होत्या आणि काही उपसमित्या सुद्धा आपल्या घटना समितीत होत्या. त्यामध्ये आपण सुरुवातीपासून अभ्यास करूया. जवाहरलाल नेहरू ज्या ज्या समितीचे अध्यक्ष होते त्या समित्या आपण पाहूया. पहिली आहे संस्थाने समिती. आता ही समिती काय करणार होती? तर जे कोणी संस्थान आहेत ते त्या समितीशी म्हणजे ज्या संस्थानाचा राजा आहे त्या राजाशी बोलणी करून हे म्हणजे तुमचा जो कोणता प्रदेश आहे तो भारतीय संघराज्यामध्ये सामील करा याच्याची वाटाघाटी समिती होती संस्थान समिती आणि त्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. त्यानंतर घटनेचा मसुदा परीक्षण करणारी समिती होती त्याचे सुद्धा अध्यक्ष जवाहरलाल नेहरूच होते. संघीय अधिकार समिती होती त्याचे सुद्धा अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. त्याचबरोबर संघीय राजघटना समिती होती त्याचे सुद्धा अध्यक्ष जवाहरलाल नेहरूच होते. म्हणजे एकटे जवाहरलाल नेहरू हे 4 समित्यांचे अध्यक्ष होते म्हणजे त्यांच्याकडं 4 समित्यांचे कार्याचं अधिकार होते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते त्यांच्याकडं कुठल्या कुठल्या समितीचे अध्यक्षपद होतं? तर कामकाज प्रक्रिया नियमन समितीचे ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर सुकाणू समितीचे सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. राष्ट्रध्वज संबंधी हंगामी जी समिती होती त्याचे सुद्धा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्याबरोबर वित्त व कर्मचारी समिती या सुद्धा समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल. आता सरदार वल्लभभाई पटेल हे विविध समित्यांचे अध्यक्ष होते ज्यामध्ये प्रांतिक राजघटना समिती एक होती. त्याचबरोबर मूलभूत अधिकार अल्पसंख्याक आदिवासी व अंतर्भूत न केलेले क्षेत्र जे काही क्षेत्र सल्लागार समिती जी होती जे अंतर्भूत केलेलं नव्हतं संघराज्यामध्ये त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल. आता मूलभूत अधिकार समितीच्या काही उपसमित्या सुद्धा होत्या जसं की मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी. त्याचबरोबर अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. त्याचबरोबर ईशान्येकडील जे सीमा होत्या त्या आदिवासी भागाला आसाम मध्ये जे अंतर्भूत झालेले नव्हते या क्षेत्राची एक समिती बनवली होती आणि त्याचे अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोई. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही भारतीय राष्ट्रीय घटना समिती बनली त्या घटना समितीला आपल्याला जे काही 64 लाख रुपये खर्च आला त्या अगोदर आपल्याला घटना समिती बनवण्यासाठी काही साहित्य घ्यावं लागल बरोबर. या साहित्य घेण्यासाठी एक समिती बनवलेली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संविधान सभेसाठी साहित्य घेण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी एक समिती बनवली होती 8 जुलै 1946 ला आणि तिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. यातली एक ना एक लाईन ना लाईन खूप महत्वाची आहे की ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर. त्यानंतर अधिकारपत्रे समिती ही समिती अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगार हे अध्यक्ष होते. ग्रह समितीचे पट्टाभी सीतारामय्या हे अध्यक्ष होते. त्याचबरोबर प्रांताच्या मुख्य आयुक्ताची जी समिती होती त्याचे सुद्धा अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या हे होते. त्यानंतर कामकाज क्रम समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर K.M. मुन्शी आणि घटना समितीचे कार्यविषयक समितीचे अध्यक्ष होते G.V. मावळणकर. नागरिकत्वावरील यथार्थ समिती होती तिचे अध्यक्ष होते S. वरदाचारी आणि वृत्तपत्र कक्ष समिती होती जिचे अध्यक्ष होते उषा नाथ सेन. आता ह्या सर्व झाल्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष. आता आपण जेव्हा केव्हा समाजात राहतो किंवा 14 एप्रिल येतो त्यावेळेस आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो किंवा पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात आणि राजघटनेच्या शिल्पकाराचा आज जन्मदिवस आहे 14 एप्रिल.
असं नेहमी आपण ऐकतो 14 एप्रिलच्या दिवशी. पण त्यांना राजघटनेचा शिल्पकार का म्हणतात? तर राजघटनेचा शिल्पकार यासाठी म्हणतात की त्यांनी जी आपली भारतीय राजघटना लिहिलेली आहे तिचा मसुदा तयार केला. मसुदा म्हणजे काय? तर वेगवेगळ्या समित्यांनी ज्या काही शिफारशी दिल्या त्या शिफारशी त्यांनी एका चौकटीत आपल्या देशाच्या सगळ्या तळागाळापासून ते उच्चवर्णीयापर्यंत जे कोणी लोक आहेत, ज्या म्हणजे त्यांनी तळागाळापासून उच्चवर्णीयापर्यंत ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी कायद्या थ्रू कशा आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा कशा त्या अडचणीवर मात करू शकतो यासाठी त्यांनी मसुदा तयार केला. आणि हीच आपली जी पाया म्हणतो किंवा पिलर म्हणतो ते राजघटनेचं पिलर जे उभं केलंय ते डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी केलंय. त्यामुळं त्यांना भारतीय राजघटनेचे शिल्पकार म्हणतात. आता मसुदा समितीचं दुसरं नाव काय? तर प्रारूप समिती. प्रारूप म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचं प्रतिरूप किंवा एक रूपरेखा तयार करणं त्याला प्रारूप म्हणतात. म्हणून मसुदा समितीचं दुसरं नाव प्रारूप समिती आहे. 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना झाली. त्यामध्ये 7 सदस्य होते आणि अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर B.R. आंबेडकर हे होते. N. गोपालस्वामी अय्यंगर हे मसुदा समितीचे सदस्य होते. त्याचबरोबर अल्लादी कृष्ण अय्यर, त्याचबरोबर K.M. मुन्शी आणि सय्यद मोहम्मद सादुल्ला हे सदस्य होते. आणि B.L. मित्तल यांनी तब्येतीची कारण किंवा तब्येत त्यांची खराब झाल्यामुळं त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी N. माधवराव हे मसुदा समितीचे सदस्य बनले. आणि D.P. खेतान यांचा 1948 ला अचानक मृत्यू झाला. त्यांच्या जागी T.T. कृष्णाचारी हे मसुदा समितीचे सदस्य बनले. मग या मसुदा समितीने किती दिवस काम केलं? तर पहिला मसुदा तयार करण्यासाठी त्यांनी 141 दिवस काम केलं आणि तो मसुदा तयार केला. तो मसुदा तयार केल्याच्या नंतर फेब्रुवारी 1948 ला जनतेसमोर प्रसिद्ध केला आणि असं सांगितलं की जनतेला 8 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे आणि ही आपल्या राजघटनेचं मसुदा आहे किंवा ह्या तरतुदी आहेत आणि ह्या तरतुदीवर तुम्ही सूचना सुचवा, टीका करा किंवा जे काही उपाय असतील ते सुचवा. याच्यामध्ये टीका करा म्हणजे काय कमी आहे हे दाखवा. ह्या सर्व गोष्टीसाठी फेब्रुवारी 1948 ला जनतेसमोर मसुदा प्रसिद्ध केला आणि सुमारे 8 महिन्याच्या कालावधीनंतर ज्या काही जनतेच्या सूचना, टीका किंवा ज्या काही जनतेची मतं होती त्याचा सगळ्यांचा विचार करून ऑक्टोबर 1948 ला मसुदा पुन्हा एकदा प्रसिद्ध केला. आता हा मसुदा तयार झाला म्हणजे आपल्या राजघटनेचं 80% काम पूर्ण झालं असं आपल्याला सांगता येते. कारण 20% काम काय राहिलं होतं? तर आता शेवटी सगळं काही मतदान घ्यायचं. या जो मसुदा तयार झालाय त्यावर मतदान घ्यायचं, त्याची स्वीकृती करायची आणि त्याची अंमलबजावणी करायची. तर 26 नोव्हेंबर 1949 ला आपली भारतीय राजघटना स्वीकार केली आणि 26 जानेवारी 1950 ला ती लागू केली. मग 26 जानेवारी हा दिवस का निवडला? तर रावी नदीच्या काठी 1930 साली आपण पूर्ण स्वराज्य किंवा पूर्ण स्वातंत्र्याची शपथ घेतली होती आणि तिची पूर्ती 26 जानेवारी या रोजी झालेली होती परत एकदा. म्हणून आपण हा दिवस 26 जानेवारी 1950 ला आपली भारतीय राजघटना लागू केली. मग त्या भारतीय राजघटनेची निशाणी काय होती? तर भारतीय राजघटनेची निशाणी ही हत्ती होती. जगातील सर्व राजघटनेमध्ये सगळ्यात मोठी राजघटना ही आपली भारतीय राजघटना आहे आणि तिची निशाणी सुद्धा हत्ती आहे. म्हणजे आपल्या भारतीय राजघटनेचा आकार हा हत्तीसारखा मोठा आहे असं आपल्याला अज्युम करता येईल. त्याचबरोबर घटना समितीमध्ये मसुदा समिती बनवण्यासाठी एक चीफ ड्राफ्टमॅन सुद्धा होते. ते कोण होते? तर ते होते S.N. मुखर्जी. मग ही घटना समिती
लिहिली कोणी, तर ही घटना समिती भारतीय राजघटना लिहिली कोणी, तर भारतीय राजघटना लिहिली प्रेम नारायण रायजादा यांनी. आणि जो आपल्या भारतीय राजघटनेमध्ये बाजूला जे नक्षीकाम केलेलं आहे किंवा प्रस्तावनेमध्ये आपण पुस्तकामध्ये पाहत आहोत की प्रस्तावना आता प्रत्येक पुस्तकात आहे आणि त्या पुस्तकाच्या बाजूला एक नक्षीकाम केलेलं आहे, तर ते कुणी केलेलं आहे, तर ते नंदलाल बोस, त्याचबरोबर बिहोर राम मनोहर सिन्हा यांनी केलेलं आहे. मग हिंदीतली मूळ प्रत कुणी लिहिली, तर वसंत किशन वैद्य यांनी हिंदीतली राजघटना लिहिलेली आहे. या पद्धतीने आपण घटना निर्मितीचा प्रवास संपवत आहोत.